हे इन्फोग्राफिक्स परत करावे लागणार. ही शनाया गुरुच्या नावावर जास्तच उड्या मारते. हिला लगाम घालायलाच हवी आणि त्यासाठी आता मलाच काहीतरी करावं लागेल. सर, शनाया मला जेन्युइनली खूप आवडते. आज ना उद्या शनायाला माझं मन कळेल याची मला खात्री. पण शनायाला नाही विसरू शकणार मी सर. श्रेयस, ये इकडे. मी इथे दुसरं श्रेयस कोण आहे ना? येस सर. आता मी जे बोलतोय ते व्यवस्थित ऐक. मे आय कम इन सर? काय चॅम? सर, ॲक्च्युली एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचं होतं. पर्सनल विषयावर बोलायचं होतं. ऑफकोर्स, इफ यू डोंट माइंड. आता मी टेन्शनमध्ये, आपण नंतर बोलूया. सर, तुमच्या फायद्याचंच बोलायचं होतं. सर, ऐकून घ्या ना एकदा. बस. बोल. सर, आता बाहेर जे काही झालं, शनाया मॅम आणि जेनीमध्ये जे काही झालं ते सगळ्यांनी बघितलं ना सर. आय नो शनाया मॅमने ते मुद्दामून नाही केलंय. त्यांनी उगाच कुणाचा तरी राग जेनीवरती काढला. होतं असं कधीतरी. पण काय ना सर, ह्या सगळ्यामध्ये तुम्ही उगाच विनाकारण अडकले गेलात ना. दॅट्स नन ऑफ युअर बिझनेस. तुला यात नाक खुपसायची काही गरज नाहीये. नाउ गो बॅक टू युअर वर्क. तेच करतोय सर. हे सुद्धा माझं कामच आहे असं समजा ना तुम्ही. आय नो की तुमच्या मनात माझ्याबद्दल राग आहे. ते गिफ्ट शनायाला मी आय एम सॉरी. नाही, माझं 100% चुकलंय, मला मान्यच आहे. चुकलंच आहे माझं 100% सर. पण मला माहिती नव्हतं ना हे सगळं आधीपासून. आता सगळंच कळलंय सर. नाही, मी तुम्हाला स्पष्टच सांगतो, मला आता शनायामध्ये काडीचाही इंटरेस्ट नाही. हां, खरंच, अगदीच खरं. मला काडीचाही इंटरेस्ट नाही शनायामध्ये. आता मी फक्त माझ्या नोकरीवर कॉन्सन्ट्रेट करणार, पैसे कमवणार, तुमच्यासारखा मोठा आणि सक्सेसफुल होणार सर. आणि काय ना सर, माझ्या ओव्हरऑल लक्षात आलंय की शनाया हे प्रेम बिम हे सगळं मला झेपणारं नाहीये. माझ्या खिशाला परवडणारं नाहीये सर. त्यामुळे मी आता ह्या गोष्टींमध्ये लक्ष घालायचं नाही असं ठरवलंय. हो, मग आता लक्ष घालायचं नाही ठरवल्यानंतर कशासाठी लक्ष घालतोय उगीच? तुमच्यासाठी सर. नाही, मला हे कळलंच आहे की या भानगडीत मी पडून मला काहीही मिळणार नाही. पण ह्या भानगडीत मी जर पडलो तर तुमचा फायदा नक्कीच होऊ शकतो. माझा फायदा?
तो कसा? सर, शनाया आणि मी एकाच वयाचे आहोत. त्यामुळे तिचा राग कसा घालवायचा, तिचा मूड छान कसा करायचा हे मला चांगलंच माहिती आहे. हा, आणि तिचा मूड छान करण्यासाठी मी तुम्हाला हवी ती मदत करायला तयार आहे. आता फक्त त्याच्या बदल्यात तुम्ही मला अप्रेझल द्यायचं. सर, म्हणजे मलाही पुढे जाता येईल ना, मलाही पैसे कमवता येतील तुमच्यासारखं मोठं आणि सक्सेसफुल होता येईल, राईट? ऍब्सोल्युटली सर. वा, टेरिफिक. वा चॅम्प, माइंड ब्लोईंग. फार गंडवलंस रे मला तू. नाही, मला वाटलं होतं की फार साधा सरळ वरण भात मुलगा असशील तू. फार पोचलेला निघालास. हा, तुला काय वाटलं तू मला ऑफर देशील आणि मी मान्य करेन? लिसन चॅम्प, तुझी ही ऑफर मला मान्य आहे. सो काय आयडिया आहे तुझ्याकडे शनायाचा गेलेला मूड परत आणण्यासाठी? सर, लोणावळा. लोणावळ्याचं काय? तर आपण जातोय ना उद्या लोणावळ्याला, तुम्ही शनायाला पण घेऊन चला. काय बोलतोयस तू? कॉन्फरन्स साठी चाललोय आपण तिथे. तिला तिथे नेऊन काय करणार आहे? सर, संध्याकाळपर्यंत कॉन्फरन्स. ती संध्याकाळपर्यंत आहे ना. त्याच्यानंतर तुम्ही शनायाला घेऊन तिकडे 2-3 दिवस छान राहू शकता. आय थिंक यू शुड स्पेंड सम क्वालिटी टाइम विथ शनाया मॅम इन लोणावळा. आणि मला असं वाटतं की शनायाला जेव्हा हे कळेल तुम्ही तिला घेऊन 5 स्टार हॉटेलमध्ये 2-3 दिवस राहणार आहात, तर तिचा राग निघून जाईल. मला खात्री आहे 200% निघून जाईल सर. स्मार्ट, व्हेरी स्मार्ट चॅम्प. पण तिथे बाकीचेही सगळे असतील, त्यांचं काय? सर, मी आहे ना त्याच्यासाठी. हा, मी आहे ना सर. सर, तुमच्या आणि शनायाच्या मध्ये कुणीही येणार नाही याची मी काळजी घेईन ना सर. हा, काळजी घेणार मी, डोंट वरी. आय होप यू आर अ वेल विशर. ऑफकोर्स सर. इफ नॉट, यू विल बी नो वेअर. काय असं म्हणताय तुम्ही? मी तुम्हाला आत्ताच सांगितलं ना, माझं कॉन्सन्ट्रेशन फक्त माझ्या करिअर ग्राफवर आहे, बास. आणि तो तुमच्या हातात आहे ना सर.